रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला जगावेगळी मागणी या विषयावर विवेचन करणार आहे. सर्वसाधारण माणसं देवाला काय मागतात, संत काय मागतात आणि ही जी मागणी आहे कुंती मातेची, ही कशी जगावेगळी आहे याचं आजच्या व्हिडिओमध्ये विवेचन आहे. सर्वसाधारण माणसं साधा सत्यनारायण जरी केला 500 रुपये खर्च करतो, पण 5 अध्याय वाचून झाल्यानंतर भटजीवा त्याची फलश्रुती सांगत असतो, म्हणजे त्याचा मोबदला त्या सत्यनारायणाकडून मागत असतो. त्या ज्याने सत्यनारायण केलं आहे ना त्याच्यासाठी धनम धान्यम आरोग्यम पुत्रम पौत्रम भौराज्यम साम्राज्यम वैराज्यम. आता एवढं मोठं सगळं 500 रुपयात कसं मिळेल? भगवान गीतेत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम. जो जसा मला भजतो तसं मी त्याला फळ देतो. कारण तो जर मला ठकवायला जाईल ना भक्त एखादा, तर मी महाठकडा आहे. देवाचा देव बाये ठकडा, असा कसा देवाचा देव बाये ठकडा. देव एका पायाने लंगडा लंगडा लंगडा, देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव तो महाठकडा आहे. तेव्हा देवाला फसवण्याचे काही लोक प्रयत्न करतात. भगवान ते स्पष्ट सांगतात. इथे आजच्या आपल्या या भागामध्ये आपणाला महत्त्वाचा विचार हा करायचा आहे. जेव्हा भगवान सर्व युद्ध सगळ्या गोष्टी आटोपल्यानंतर द्वारकेला प्रयाण करण्यापूर्वी भगवान कुंती मातेला भेटायला गेले. थोड्या गप्पा छप्पा झाल्या आणि नंतर भगवान म्हणाले, या सगळ्या युद्धाच्या वार्ता, युद्धाच्या सगळ्या चढउताराच्या गोष्टी, त्यामुळे कुंती माते तुझं अंतःकरण फार हेलावलं असेल. कारण कर्णासारखी रथी महारथी, त्यांचे वादविवाद, त्यांचे ते धोके, या सगळ्या गोष्टी म्हणजे फार दुःख झालं असेल तुला. तेव्हा काहीतरी मला मागून घे की तुझं दुःख त्याच्यामुळे कमी होईल. भगवान प्रसन्न झाले आणि वरंब्रूही असं म्हणायला लागले, माग तुला वर काय पाहिजे ते, कारण मी आता द्वारकेला निघालेलो आहे. तेव्हा कुंती मातेने भगवान गोपाल कृष्णाला जो वर मागितलेला आहे तो जगावेगळा आहे. लोक काय मागतात आत्ता सांगितल्याप्रमाणे, संत काय मागतात तेही पुढे आपण सांगतो आहेत. तेव्हा कुंती माता काय म्हणते आपल्या सुभाषित श्लोकामध्ये ते बघा. हे भगवन, विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो, भवता दर्शनम यत् स्यात् अपुनर्भवद अदर्शनम. हे भगवन, हे जगद्गुरो, विपद संतो न शाश्वतः, मला नेहमी विपत्तीच येऊ दे, मला नेहमी दुःखच देत चल, आणि मला शाश्वत जे सुख वगैरे ज्याला म्हणतात ना त्याची मला गरज नाही. का तत्र तत्र हे जगद्गुरो, की मला नेहमी नेहमी संकट येऊ दे, दुःख येऊ दे. तेव्हा भवता दर्शनम यत् स्यात्, की ज्याच्यामुळे मला नेहमी तुझी आठवण येईल. कारण दुःख असेल तरच भगवंताची आठवण करणं हा मनुष्य स्वभाव आहे. तर सुखामध्ये कोणी आठवण करत नाही, आपल्या सुखामध्ये मग्न असतो, पूर्ण बुडून गेलेला असतो. पण दुःख झालं की अरे राम, ठेस लागली तरी रामाचं ध्यान होतं, भगवान कृष्णाचं ध्यान होतं. आणि दुःख असलं की मग देवाचं ध्यान, सुख असलं की देव नाही. मग एखाद्याने जर सांगितलं ना की आमुषाच्या दिवशी त्या गावाच्या बाहेर जाशील ना, त्या वडावर सैतान असतं बरं का, भूत असतं,
तिथे गेला त्या बाजूला तर राम राम म्हणत जा. जर तिकडे गेला ना तो वडाचं झाड आलं की राम 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 करतो. पुढे गेला की मग पुन्हा सिनेमाचे गाणे म्हणायला लागतो. म्हणजे त्या वडाच्या धाकाने राम राम म्हणतो, एवढंच त्याचं आहे. म्हणजे इथे तिथे दुःख आहे, धोका आहे, तिथे देवाचा धावा मनुष्य करतो, असा हा मनुष्य स्वभाव आहे. तेव्हा देवा, तुझं आम्हाला दुःखामध्ये नेहमी दर्शन होईल, तुझी आठवण होईल. भवता दर्शनम यत् स्यात्. आणि तुझं ते भवदर्शन, भव अदर्शन, भव म्हणजे भवती इति भव, भव म्हणजे भवसमुद्र, भव म्हणजे दुःख, त्याचं आदर्शन होईल. तुझ्या दर्शनामुळे ते दुःखाचं, संसार दुःखाचं आदर्शन होईल. म्हणजे ते आम्हाला होणार नाही. हा आमच्यावर येणाऱ्या दुःखाच्या फायद्याचा भाग आहे. तेव्हा मला तो दुःखच देत चल, आमच्यावर नेहमी संकट असले तरी चालतील, अशी मागणी, जगावेगळी मागणी कुंती करते आहे. तेच तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आम्हालाही सतत, आम्ही म्हणतो संत संग देई सदा, तुझं नाम चिंतन आम्हाला स्मरण राहावं. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर होणार नाही हे आम्हाला देणगी दे. पण केव्हा विसर होत नाही तर ते एका अभंगामध्ये छानपैकी तुकाराम महाराज सांगतात. पहा ते पांडव अखंड वनवासे, पहा ते पांडव अखंड वनवासे, परी त्या देवसे आठविती, प्रल्हादासी पिता करी तो जाचणी. पहा, ते पांडव अखंड वनवासात होते, पण तिथे सुद्धा ते त्या भगवान श्रीकृष्णाचं अखंड ध्यान करत असायचे. प्रल्हादासे पिता करी तो जाचणी. प्रल्हादाला किती दुःख असायचं, तो हिरण्यकश्यपूसारखं त्याला दुःख देत असायचा. पर्वताहून कडेलोट केली, समुद्रामध्ये फेकून दिलं, त्या उकळत्या तेलामध्ये टाकलं, काय नाना प्रकारचे दुःख. प्रल्हादासे पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण, प्रल्हादासे पिता करीतो जाचणी. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. सुदामा ब्राह्मण किती दरिद्र्यात होता. त्याचा मित्र भगवान द्वारकाधीश होता, पण त्याने कधी त्याच्याकडे मागणी केली नाही ऐश्वर्याची. कारण तो म्हणायचा, याच्यामुळे मला भगवान कृष्णाचं ध्यान होतं, माझ्या मित्राचं आठवण राहते. तो का म्हणे तुझा न पडावा विसर. आणि मग देवा, तुझा मला विसर पडू नये. दुःखाचे डोंगर झाले तरी, दुःखाचे डोंगरच्या डोंगर जरी झाले तरी मला तुझा विसर पडू नये. कारण दुःखाच्या डोंगरामध्येच तुझं स्मरण होत असतं. अशी एक भूमिका संतांनी मांडलेली आहे, जी कुंती मातेने मांडलेली आहे. तेच भूमिका सगळ्या संतांनी मांडलेली आहे. त्यामुळे सदैव सुखात लोळत राहणं हे संताला धोक्याचं वाटतं आहे. कबीर काय म्हणतात बघा, दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन करे तो दुःख काय के होय. दुःख में सुमिरन सब करे, दुःखात नेहमी सगळे स्मरण करतात, जे कुंतीने म्हटलेलं आहे, जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर दुःखात स्मरण सगळे करतात. सुख में करे न कोय, पण सुखात कोणी स्मरण करीत नाही. कबीराचं मत असं वेगळं आहे की कबीर म्हणतो, जर सुखमे स्मरण करे तो दुःख काय को होय. म्हणून माणसाने सुख असो का दुःख असो, दोन्ही ठिकाणी स्मरण भगवंताचं केलं पाहिजे, हे कबीराचं मत आहे. सगळ्यांचं एकूण सारांश काय आहे की नेहमी सुख देवाला मागून घ्यायचं,
धनम धान्यम आरोग्यम पुत्रम पौत्रम इत्यादी मागायचं आणि त्याच्यामध्ये मग देवाचा विसर पडण्याची शक्यता फार असते. म्हणून जे साधू संत कुंती तुकाराम महाराज आणि कबीर महाराज या सगळ्यांचं जर मत पाहिलं तर या दोन्ही गोष्टीमध्ये भगवत चिंतन महत्त्वाचं आहे. त्यामुळे चिंता नष्ट होते, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं, असा या भागाचा तात्पर्यार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.